नमस्कार. आज आपण कटपळ या गावी पंचलिंगी महादेव मंदिर पाहण्यासाठी आलेलो आहे. तर आम्ही तुम्हाला आज पंचलिंगी महादेव मंदिर या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर या आपण ज्या वक्ताला आपण कटपळ मध्ये आलो त्या टायमाला आपल्याला मंदिराच्या समोर खूप पुरातन अशी एक कमान दिसेल, छोटीशी, परंतु दगडामध्ये अतिशय सुरेख अशी त्याची बांधणी आहे. तुम्ही बघू शकता. कदापि इथं दरवाजा असावा असं काहीतरी एक फुकाचं कडल दिलेलं आहे. तर आपल्याला समोर दिसते बघा. यानंतर आतमध्ये गेल्यानंतर नव्यानंच ब्लॉक टाकलेले आहेत. हे आपल्याला जे आजूबाजूला ब्लॉक दिसतात आणि वातावरण इतकं निसर्गरम्य आहे की झाडं आणि हिरवळ बघून खूप मनाला प्रसन्न या ठिकाणी वाटते. बघू शकता आपण. त्यानंतर आपण असं समोर आल्यानंतर आपल्याला प्रथम दर्शन होतं ते म्हणजे हनुमान मंदिरांचं. बघा, हनुमंतरायाची भव्य अशी पाषाणामध्ये सुंदर अशी मूर्ती कोरलेली आहे. खूप छान असं तुम्ही बघू शकता. आपण आज या ठिकाणी पंचलिंगी महादेव मंदिरामध्ये आणि प्रथम आपण हनुमंतरायाचं दर्शन घेतल्यानंतर समोर आपण जाणार आहोत पंचलिंगी महादेव मंदिरामध्ये. तर आपण परिसर बघू शकता. बाहेर एक भव्य अशी दीपमाळ आहे आपल्याला समोर दिसते. त्यानंतर आपण आतमध्ये प्रवेश ज्या वक्ताला करतो त्या वक्ताला मला एक विशेष खास बाब म्हणजे या मंदिरामध्ये दिसली, ते म्हणजे बाहेर 4 नंदी आपण समोर बघू शकता. बाहेर 4 नंदी आहेत आणि आत आल्यानंतर भव्य असं एक नंदी आहे आपण बघू शकताय. खूप सुरेख असं मंदिर आहे. हेमाडपंथी मंदिर असावं. मंदिराची बांधणी अतिशय सुरेख आहे. अतिशय म्हणजे अतिशय मनाला प्रसन्न वाटणारी आणि अतिशय बघण्यासारखी बांधणी आहे. आपण बघू शकता की खूप मजबूत अशी बांधणी केलेली आहे. आपण बाहेर बघितलं की 4 नंदी आणि आतमध्ये आल्यानंतर एक भव्य आणि मोठा नंदी या ठिकाणी मंदिरामध्ये विराजमान आहे. यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला एक कासव आपल्याला दिसेल. त्यानंतर पुढे गेल्यानंतर असं आपण समोर आल्यानंतर आपल्याला पंचमुखी महादेव, थोडक्यात मला पंचमुखी महादेव दिसेल. पंचमुखी म्हणजे आज याच महादेवाला आपल्याला पंचमुख म्हणजे पंचपिंडी एकत्र आहेत म्हणून त्याला पंचमुखी महादेव असे म्हणतात. बघू शकताय आपण. खूप सुरेख आणि प्रसन्न वाटलं. मंदिराच्या आतली जर आपण बघितलं तर मंदिर कदापि हेमाडपंथी असावं असं त्याचा हे होते. त्यानंतर आपण महादेवाच्या डाव्या साईडला आल्यानंतर त्याही ठिकाणी एक पंचमुखी महादेव मंदिर आपण पाहू शकतोय. त्याचबरोबर शंख, त्यानंतर आपण बाजूला बघू शकतोय शंकर पार्वतीची आणि गणेशांची भव्य अशी मूर्ती आहे. त्यानंतर आपण कलेचा नमुना बघू शकतो की खूप अशी सुंदर बांधणी आहे. बांधणी बघा तुम्ही, मनाला असं प्रसन्न वाटणारी बांधणी आहे. त्यानंतर आपण बाहेर येताना आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. त्यांचं दर्शन करून आम्ही येतोय. तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय की बघा खूप सुरेख अशा देवळे या ठिकाणी पण आपण आपल्या भाषेमध्ये देवळ म्हणतो ह्यांना. बघा खूप अशा मजबूत बांधलेले आहेत. त्यानंतर आपण असं बाहेर आल्यानंतर बाहेरून एकदा मंदिर आम्ही धावण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय. खूप सुरेख बांधणी आहे मंदिराची. आपण बघू शकतोय. कळसही आपण दाखवू शकतोय. त्यानंतर आपण मंदिराच्या समोरून खूप असं सुंदर बघू शकतोय आपण. आपल्याला शिखरावरती एक मूर्ती दिसत आहे जणू काही शंभू महादेवाची असल्यागत आहे. पंचमुखी आहे ती पण. समोर वर ध्वज फडकत आहे बघू. आपण प्रदक्षिणा मार्ग ही खूप सुंदर असा या ठिकाणचा प्रदर्शना मार्ग आहे. आपण बघू शकतो मंदिराचं काम चालू आहे ह्या ठिकाणी नव्यानं. या ठिकाणी हेमाडपंथी मंदिर असल्याचा उल्लेख इथे लेख एक आढळून येतोय आपल्याला. जरा लेख दाखवा ना. सम्राट अशोकाच्या काळातील एक पुरातन जागृत पंचमुखी महादेव मंदिर अस्तित्व असल्याचं ताम्रपत्र या ठिकाणी उपलब्ध आहे. म्हणजे पूर्ण हे हेमाडपंथी पद्धतीचं संपूर्ण दगडी बांधकाम असलेले हे मंदिर आहे.
यामध्ये तर अत्यंत देखणे स्वयंभू तसेच संपूर्ण भारतातील एकमेव शिवलिंग या ठिकाणी सुबक नक्षी असलेले शिवलिंग आहे. संपूर्ण भारतामध्ये पंचलिंगी शिवलिंग फक्त आपण याच ठिकाणी बघू शकतोय. बघा समोर जरा शिखराचं काम इतकं सुरेख आहे की हुबेहूब असं नक्षी डिझाईन कुठेही हे न लागता भरपूर सुबक पद्धतीने बनवण्यात आलेले आहे. बघा आपण बघू शकतोय, वर झूम करू शकताय की एक आपल्याला शिखराच्या वरती गेल्यानंतर एक मूर्ती दिसते महादेवाची. बघा नंतर आपण एक बांधकामाचं काही जीर्णोद्धाराचं काम चालू आहे आपण बघू शकतोय. आपण मंदिराच्या पाठीमागे आले. पाठीमागे खूप खूप मस्त आहे. आज बघितलं तर पूर्ण वातावरण आपण ह्या ठिकाणचं एवढं सुरेख आहे, खूप मनाला प्रसन्न वाटणारं वातावरण आहे ह्या ठिकाणी आपण बघू शकताय. आपण या ठिकाणी दिगंजी पासून एक 8 ते 9 किलोमीटर अंतर भरेल आणि कटपळ गावापासून एक 3-3.5 किलोमीटर अंतरावर आहे आपण आज बघू शकताय. आपण डाव्या साईडला आलेलो आहे. मंदिराच्या आजूबाजूला खूप सुरेख अशी झाडं या ठिकाणी त्यांनी लावलेली आहेत, जतन केलेले आहेत. आणि आज मंदिराचं जीर्णोद्धाराचं पण काम चालू आहे. मंदिर इतकं सुरेख आहे की बघून मनाला असं प्रसन्न वाटतंय बघू शकताय. आपण हिकललाही आणते आपण तुम्हाला या ठिकाणचं पण आम्ही काही काम दाखवणार आहे. या ठिकाणी दीपमाळ आहे. मंदिराच्या समोर आल्यानंतर दीपमाळ झाल्यानंतर एक तुळशी आता आम्ही नव्यानेच ठेवलेली एक तुळशी आपण बघू शकतोय. ह्या साईडला सभामंडप तयार केलेला आहे, नव्यानच आहे सभामंडपामध्ये आरो पाण्याची सुविधा केलेली आहे आपण बघू शकतोय. त्या साईडला आरो पाण्याची सुविधा आहे. त्यानंतर आपण बाहेर आल्यानंतर होम हवन करण्यासाठी या ठिकाणी म्हणजे पुरातनच हे मंडपांती एक भव्य असं शिल्प उभारण्यात आलेलं आहे. होम करण्यासाठी या ठिकाणी होम वगैरे विधी होतात आपण बघू शकतोय. या ठिकाणी एक असं वस्तू ठेवलेली आहे गोराकार. हे मला वाटतं की पुरातन दिवा असावा, कारण हे दिवाळीच्याच आकाराचा आहे. ह्याला आपण बघू शकतोय हा अखंड दगड आहे, पण हा दिवा असावा असे एक अंदाजे मी सांगतो. बघू शकताय आपण आता जे नव्यानं बांधकाम आपण बाकडं वगैरे बसवण्यासाठी ठेवलेले आहेत. मस्तपैकी पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे आणि तुम्ही वातावरण या ठिकाणचं बघू शकताय. खरंच मनाला प्रसन्न वाटलं. खूप 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 वातावरण इतकं ग्रेट आहे की इथून जायचं मनच निघत नाही. खूप मस्त वातावरण आहे आपण बघू शकतोय. आणि मंदिराच्या भोवती स्वच्छता इतकी मस्त आहे ना बस. दोन्ही साईडला डांबरीकरण आहे. खूप खूप मस्त आहे बघा. या ठिकाणी श्रावणामध्ये भरपूर यात्रा असते आणि या ठिकाणी जर सोमवारी प्रसाद असतोय, जर आमुषालाही या ठिकाणी प्रसादाचा कार्यक्रम असतो. 400-500 भाविक जर सोमवारी आमुषाला या ठिकाणी येत असतात. आणि जर श्रावण महिन्यामध्ये अखंड या ठिकाणी गर्दी असते. 24 तास माणसं आणि पब्लिक असते. बघू शकतोय आपण किती भव्य आहे. या ठिकाणी जायचं मनच करत नाही.